मुरुड शहरातील भर बाजारपेठेत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत सकाळी 11:30च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली। बँकेच्या दुसऱ्या मजल्यावरील स्विच बोर्डमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आगीमुळे कोरी पासबुके आणि जुन्या साहित्याचे नुकसान झाले असून बँकेतील महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित असल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे ईद ए मिलादची सुट्टी असल्याने बँक बंद होती, त्यामुळे नेहमी हजारो ग्राहकांची वर्दळ असलेल्या बँकेत आज गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला। सकाळी दुसऱ्या मजल्यावरून धुराचे लोट येत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्याने या घटनेची माहिती मिळताच मुरुड नगर परिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। Thank you.